नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज पहा आपण मजूर आणलेलं आहे मळ्यात, कारण मक्कीचं काम चालू आहे, मक्की मोडायचं। ते पहा काही चारा गोळा करताय, कापला गेलेला आहे मक्की, आणि परत ते कणसं असताना ते पण गोळा करायचे। आणि आज त्यांना खिचडी आणि जलेबी हे करायची। जलेबी रेडीमेड आणलेली आहे, फक्त आपल्याला खिचडी करायची त्यांना खायला। कारण आमच्याकडे मजूर आला का आम्ही खिचडी करतो किंवा काही मसाले भात वगैरे करतो। आणलेलं आहे पहा, आता आपण चालू करू। आता मी लाकडं वगैरे लावते, तेवढ्यात लाकडं लावलेली आहे, चूल पेटून घेऊ। पहिले कांदे वगैरे कापायचे, मग चूल पेटवायचा। हा, कापताना टमाटे वगैरे, टमाटे, कढीपत्ता आहे, बटाटे, मिरच्या सगळं आणलेलं आहे। आता पहिले सगळं कापून घेऊ, मग बाकीचं हे करू। पहिले हे सगळं धुवून घ्यायचं, बटाटे वगैरे, टमाटे, आता हे सगळं आपण कापून घ्यायचं व्यवस्थित। शेतापासून रेल्वेची पटरी आहे आणि स्टेशन बी जवळ आहे, रेल्वेसारखं एका जाता इथं। इथं आमच्या शेताजवळ रेल्वे स्टेशन आहे, इथून रेल्वे सुरत जाते। हे पहा, आपलं कांदे वगैरे, शेंगदाणा, लसूण, बटाटे, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, टमाटा हे कापलं गेलं। आता आपण चूल पेटू आणि खिचडी टाकायची मस्त। आता चूल पेटवून झाला आपला, आता आपण थोडंसं तापू द्यायचं, मग तेल टाकायचं। हे पहा, आपण तेल टाकू। आता आपण तेल टाकू बेटा जवळ, बस तापलं का नाही तेल, ते पाहायचं। अजून तापलेलं नाही आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ राहू द्यायचं। हे पहा, पहिले कांदे आणि शेंगदाणे आणि लसूण आहे ते टाकायचं पूर्ण, मिरच्या पण टाकून द्यायच्या हिरव्या लगेच, म्हणजे त्या तेलात तळल्या जातील। आपलं कांदेही परतून झालेले आहे, आणि त्याच्यात आता जिरा आणि मोहरी घालायची आहे, परत तिखट घालायचं आहे आपल्याला। तिखट घातलंय आता आपण, हळद, हळद पण टाकली गेली। आता आपण काय करायचं, बटाटे आणि टमाटे धुवून कापलेले होते ते पण घालायचे आता। नाही, कोथमीर नाही, कोथमीर आहे ना, याला काढली। मसाला पण टाकला आपण थोडासा, काळा मसाला, पाणी टाकतात आधी, मस्त चांगलं परतून घ्यायचं। आता आपण पाणी घालतोय, टाक बस टाक।
बस आता उकळी येईपर्यंत आपण असंच राहू द्यायचं आणि मग तांदूळ घालायचा. हे पहा आता आपण मीठ घालू. हो. नाही वा भाजी आहे का? नाही रे. आपला तांदूळ धुवायचं काम चालू आहे आता आणि उकळी बी आली आता आपल्या खिचडीच्या अंदाजला. खिचडी टाकायची, आपण भात टाकायचं त्याच्यात, डाळ आणि भात एकत्र हे टाकू का माई? हां हां तयार होऊन जाईल. मग आता 15-20 मिनटं लागतील शिजायला. खाली भरेले का? हां भरेले का? हां भरली मग टाका ते हळूहळू. हां नाही ते दोघं पातेलच कंडली. धर लागू का? त्या धर आले आई मग पॅन आणले ना. हे पहा आता आपली खिचडी शिजून झालेली आहे. आता ते माणसं येतील आणि जेवण करतील आणि जलेबी एका साईडला 2 किलो आणलेली ते खातील. आता आमचा दादू खातोय एका साईडला. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.